राज्यात तब्बल 8,000हून अधिक गावात शाळाच नाहीत। 8,213 गावात प्राथमिक शिक्षण देणारी एकही शाळा नाही। शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे केंद्र सरकारचे निर्देश। जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर। अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन। सुनील तटकरेंकडून भरत गोगावलेंची मिमिक्री। गोगावलेंची रुमालाची ॲक्शन करत तटकरेंनी भाषण संपवलं। तटकरेंनी गोगावलेंना मिश्किलपणे डिवचलं। राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम। पश्चिम विदर्भात 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी। मुंबई ठाण्यातही पहाटेपासून पावसाच्या सरी। मे महिन्यात अवकाळीमुळे राज्यात 23,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। विदर्भात अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका। भाजीपाला, फळबागा आणि उन्हाळी पिकांचं नुकसान। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी। बीड जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणाऱ्या सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहणार का याकडे लक्ष। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 6 दिवसीय परदेश दौऱ्यावर। नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीला भेट देणार। पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार आजपासून 4 दिवसीय चीन दौऱ्यावर। दक्षिण आशियातील प्रादेशिक परिस्थितीवर चर्चा करणार। मुंबईत 13 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त। मुंबई, नवी मुंबईतून 5 जणांना अटक। आरसीएफ पोलिसांची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।